काल एक सकारात्मक बैठक ही शिवसेनेचे राष्ट्रीय सरचिटणीस राहुल शेवाळे यांच्यासोबत झाली। यामध्ये प्रत्येक पक्षाच्या बलानुसार प्रत्येक कमिटीमध्ये कुठल्या पक्षाचे किती सदस्य येऊ शकतात या संदर्भामध्ये त्याचं प्रपोर्शन असेल, त्याचं पर्सेंटेज असेल, या संदर्भामध्ये चर्चा झाली। गट फॉर्मेशन, गटाचं रजिस्ट्रेशन हे करण्यासंदर्भामध्ये चर्चा झाली आणि महानगरपालिकेची स्थापना होईपर्यंत ज्या ज्या टेक्निकॅलिटीज आणि प्रोसिजरल फॉर्मॅलिटीज या ठिकाणी करणे अपेक्षित आहे त्या एकत्रितपणे आपण कसं करू शकतो आणि कसं पुढे जाऊ शकतो अशा अनेक विषयांवरती त्यांच्याबरोबर सकारात्मक ही चर्चा झालेली आहे। साधारणतः मुंबईचा महापौर या महिन्याच्या शेवटी बसेल अशा पद्धतीची चर्चा आहे। त्या अनुषंगाने काही चर्चा झाली का? कारण निर्णय होत नाहीये, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्यामध्ये संबंध खूप ताणले गेले आहेत अशा पद्धतीचे नाही, अजिबात संबंध ताणले गेलेले नाही आहेत। काल खूप खेळीमेळीच्या वातावरणामध्ये त्यांच्याबरोबर चर्चा झालेली आहे आणि सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे दावोसला आहेत आणि ते दावोसून सुद्धा सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्याशी फोनवरती संपर्कात असून त्यांच्यामध्ये दिवसातनं किमान एकदा तरी राज्याच्या अनेक विषयांवर तसेच महापालिकेच्या विषयावरही त्यांची चर्चा होते आणि त्यामुळे महायुतीचे 118 नगरसेवक नगरसेविका या ठिकाणी निवडून आले असल्यामुळे महायुतीचाच महापौर हा मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये विराजमान होईल। महायुतीच्या निवडून आलेल्या 118 नगरसेवक नगरसेविकांपैकी कोण त्या ठिकाणी महापौरपदी विराजमान होईल याचा निर्णय हा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आरपीआयचे केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब एकमेकांची चर्चा करून करतील। सर, सगळी पदं भाजपाकडे राहणार का? कारण की भाजपाकडे नंबर आहे, त्यांचं वर्चस्व आहे फॅक्च्युअली, फिगर वाईज सगळ्या ठिकाणी। तर म्हणजे काल पण डिस्कशन झालं तर तिथे पण भाजप सगळ्या ठिकाणी पसरलेली दिसली असणार, तर ते त्यांना जास्त हे मिळणार का? सर्व पदं जी आहेत ती महायुतीला मिळतील आणि भारतीय जनता पार्टी, शिवसेना, रिपाई सर्व मिळून या ठिकाणी एकमेकांची चर्चा करून कुठल्या कमिटीचं अध्यक्षपद, त्या ठिकाणी कुठला नगरसेवक किंवा नगरसेविका विराजमान होईल हे आपापसामध्ये चर्चा करून त्या कमिटीला न्याय कोण देऊ शकेल, त्या कमिटीचा अनुभव कोणाला आहे आणि शेवटी मुंबई महानगरपालिकेला भ्रष्टाचार विरहित प्रशासन द्यायचं आहे, मुंबई शहराचा विकास घडवून आणायचा आहे। मुंबई शहराचा विकास घडवून आणताना मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित ठेवायची आहे। या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून या ठिकाणी निर्णय करण्यात येतील। कुठलंही सत्तेचं स्थान हे काबीज करण्याकरता निर्णय होणार नाहीत। मुंबईकरांचं जीवन चांगलं करण्याच्या दृष्टिकोनातून, मुंबईकरांना ईज ऑफ लिव्हिंग देण्याच्या दृष्टिकोनातून हे सर्व निर्णय होतील। साठन साहेब, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कालपासून चर्चा सुरू झालेली आहे की जागा वाटपामध्ये शिवसेनेला तुमच्याकडनं मुस्लिम बहुल भागातील जागा दिल्या गेल्या आणि म्हणून त्यांना जास्त पराभवाचा सामना करावा लागला। त्या अनुषंगाने चर्चा सुरू झाली, म्हणजे जाणीवपूर्वक त्यांना मुस्लिम बहुल जागा भारतीय जनता पार्टीकडनं जागा वाटपात दिल्या गेल्या अशी चर्चा सुरू झाली। या ठिकाणी जागा वाटपामध्ये आमची डिटेल्ड अशा प्रकारची चर्चा झालेली आहे। त्या ठिकाणी कुठल्या वॉर्डामध्ये कुठल्या पक्षाच्या कार्यकर्ता निवडून येऊ शकतो, पब्लिक सेंटिमेंट काय आहे, कुठल्या पक्षाची संघटनात्मक ताकद त्या ठिकाणी सक्षम आहे, या सर्व गोष्टींचा सारासार विचार करून या ठिकाणी जागा वाटप करण्यात आलेलं आहे। जे जागा वाटप झालेलं आहे त्याबद्दल कुणाचीही नाराजी नाही, त्याबद्दल कुणीही चिंता व्यक्त केलेली नाही। शिवसेनेच्या काही नेत्यांनी त्याच्यावरती नाराजी व्यक्त केलेली आहे, त्याच्यावरती असं कुणीही नाराजी व्यक्त केलेली नाही। आमच्या चर्चेमध्ये अशा प्रकारची कुठलीही नाराजी कुणीही प्रकट केली नाही, कुणीही कुठल्याही प्रकारची चिंता व्यक्त केलेली नाही। समाधान सरवणकर हे फार कमी मतांनी पराभूत झालेले आहेत। त्यांनी काही विषयांवरती चिंता व्यक्त केलेली आहे। नक्कीच त्यांनी चिंता केलेल्या विषयांवरती आम्ही त्या ठिकाणी त्याच्याबद्दलची सत्यता काय आहे ही तपासून पाहू आणि त्यांच्याकडनंही त्याची माहिती घेऊ, इतर व्यक्तींकडनंही त्याची माहिती घेऊ आणि सर्व गोष्टींचा सारासार विचार करून या संदर्भामध्ये जो निर्णय आहे तो आम्ही घोषित करू। भाजप विरोधामध्ये काही मेसेजेस पण तयार करण्यात आलेले आहेत असं त्यांनी अशा भारतीय जनता पार्टीवरती कुठलाही आक्षेप हा नोंदवलेला नाही। त्यांनी एका विशिष्ट
काही लोकांवरती आक्षेप नोंदवलेला आहे. त्यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये स्पष्ट केलं आहे की मी भारतीय जनता पक्षावरती कुठलाही माझा आक्षेप नाही असं त्यांनी म्हटलंय. त्यांनी जी चिंता व्यक्त केली आहे त्याची सत्य परिस्थिती काय आहे याची आम्ही चाचपडताळणी करू आणि मग त्यानुसार त्याच्यावरती आम्ही व्यक्त होऊ. पण त्यांनी नाव जरी घेतलेलं नसलं तरी निशाणा भाजपकडे आहे, कारण भाजपमधीलच हा गट असू शकतो अशा पद्धतीने त्यांच्या विधानाचा अर्थ होऊ शकतो. त्यांचा निशाणा हा भाजपकडे नसून मी त्यांचं वक्तव्य पूर्णपणे ऐकलेलं आहे. त्यांचा निशाणा भाजपकडे नसून काही व्यक्तींकडे आहे आणि त्यामुळे मी म्हटलं की त्याची सत्य परिस्थिती काय आहे ही त्यांच्याकडनंही जाणून घेऊ, इतरांकडनंही जाणून घेऊ आणि अशा प्रकारच्या व्यक्ती आपापसामध्ये चर्चा केल्याने जास्त चांगल्या रीतीने सुटू शकतात. अशा प्रकारे मीडियाच्या समोर अशा प्रकारच्या गोष्टी बोलणं हे टाळलं पाहिजे. उद्धव ठाकरेचे सर एक नगरसेवक आहेत, ते सकाळपासून नॉट रिचेबल येत आहे आणि त्यांना मोठा धक्का बसेल असं कुठे ना कुठे लोक सांगतायत. कारण की एक नगरसेवक नॉट रिचेबल म्हणजेच आता हळूहळू कोण तिथे त्यांना हायजॅक करते का प्रश्न. नाही, आता या प्रश्नाचं उत्तर मी नाही देऊ शकत. या प्रश्नाचं उत्तर तर उद्धव ठाकरे देऊ शकतात की त्यांचा नगरसेवक त्यांना नॉट रिचेबल का झालेले आहेत याचं उत्तर तर उद्धव ठाकरे देतील. मी कसं देणार त्याचं उत्तर? त्यामुळे मला माहित नाही त्याच्याबद्दल. फक्त मुंबईतच नाही तर इतर ठिकाणी भाजपवरती आरोप केले जात आहेत. पुण्यामध्ये तुमच्याच मित्र पक्षाच्या नेत्या आहेत रुपाली पाटील, त्यांनी भाजपवरती आरोप केला की तुम्ही निवडणूक हायजॅक केलेली आहे. खास करून त्यांनी स्पष्टपणे प्रभागावाईज त्यांनी आकडे दाखवले की कशा पद्धतीनं निवडणूक अधिकाऱ्यांना तुम्ही मॅनेज केला, असा थेट त्यांचा आरोप आहे. मला असं वाटतं की निवडणुकीच्या निकालानंतर काही लोकांना नैराश्य येतं, पराभव हजम करण्याची ताकद ही काही लोकांमध्ये नसते आणि त्यामुळे नैराश्याच्या भावनेतून अशा प्रकारची काही वक्तव्य काही राजकीय पक्षातील काही लोक करत असतात. मी त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करतो. सर समाधान यांचं तुम्ही वक्तव्य ऐकलं किंवा कळालं तुम्हाला, तसंच आता भाजपमधून जितेंद्र राऊत जे आहेत ते एक फेसबुक पोस्ट लिहून सांगतात की कशा प्रकाराने भाजप जर लढली असती वेगळ्या वेगळ्या जागेवरून तर ते निवडून आले असते आणि इतकं मोठं फेलियर झालं नसतं. म्हणजे शिवसेना लढली म्हणून खूप अशा जागा होत्या जिथे फेलियर झालं. कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता असो, मग तो भाजपचा असो, शिवसेनेचा असो किंवा रिपाईचा असो, त्यांच्या ज्या काही चिंता आहेत त्या चिंता त्यांनी पक्षामध्ये व्यक्त केल्या पाहिजेत. अशा प्रकारे जाहीररित्या त्यांनी चिंता कुणीही व्यक्त करू नये आणि त्यामुळे अशा सर्व कार्यकर्त्यांना आम्ही समज देऊ. भाजपकडनं आता तक्रार देखील दाखल केली जाणार आहे, कारण समाधान सालुंकरांनी जे मेसेज दाखवलेले आहेत ते खोटे तयार केलेले आहेत असा भाजपचा आरोप आहे. त्या अनुषंगाने तुमच्याशी काही चर्चा झाली का मुंबई अध्यक्ष म्हणून? जे कुणी ज्या तक्रारी करत आहेत, जे एव्हिडन्सेस देत आहेत त्याची सत्य परिस्थिती ही तपासली जाईल. त्याची सत्यता काय आहे, त्याचं जेन्युइनिटी काय आहे हे तपासलं जाईल आणि मगच त्याच्यावरती आम्ही व्यक्त होऊ, मगच त्याच्यावरती आम्ही कारवाई करू. संजय जाधवचं एक नवीन वक्तव्य येते. ते म्हणतात की भाजपनं अगोदर ठाकरेंना संपवलं, त्यानंतर एकनाथ शिंदेना संपवण्याचा प्रयत्न चालू आहे. आता दोन्ही शिवसेनेनी एकत्र येण्याची वेळ आहे भाजपच्या विरोधामध्ये. हे बघा, राजकारणामध्ये किंवा जीवनामध्ये कुणीही कोणाला संपू शकत नाही, कुणीही कोणाला संपवत नसतं. जर कुणी संपत असेल तो आपल्या कर्माने संपत असतो आणि त्यामुळे या देशाच्या राजकारणामध्ये असं एकमेव उदाहरण आहे की एखादी व्यक्ती मुख्यमंत्री पदावरती बसलेली असताना त्यांचे 90% पेक्षा जास्त आमदार त्यांना सोडून जातात किंवा त्यांना त्यांच्याच पक्षातून बाहेर काढतात, सत्तेला लाथ मारतात. असं एकमेव उदाहरण हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 2022 साली घडलेलं आहे आणि त्यामुळे हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या विचारांना तिलांजली दिल्यामुळे उद्धव ठाकरेंचे 90 पेक्षा जास्त आमदार हे सोडून गेले, त्यांना त्यांच्याच पक्षातून त्यांनी बाहेर काढलं आणि एकनाथ शिंदेजी यांना मुख्य नेता त्यांनी निवडलं आणि आता एकनाथ शिंदेजींच्या नेतृत्वामध्ये शिवसेना हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांना, हिंदुत्वाच्या विचारांना पुढे घेऊन जाण्याचं काम हे करत आहे. आता त्याच शिवसेनेच्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी पार पडते. मागच्या काही वर्षापासून उद्धव ठाकरेंकडनं सांगितलं जातं की मूळ पक्ष आणि धनुष्यबाण आमचाच आहे, पण त्यावरती सुनावणी होत नव्हती. आज सुप्रीम कोर्टामध्ये त्यावरती सुनावणी. यामध्ये ड्यू प्रोसेस ऑफ लॉ जी असेल ती फॉलो होईल. या देशामध्ये संविधान आहे, संविधानाच्या अधीन राहून कायदे बनलेले आहेत. या कायद्याच्या अधीन राहून
संमाननीय न्यायालय आपला जो काही निर्णय आहे तो देईल ॲज पर ड्यू प्रोसेस ऑफ लॉ. सर, मुंबई महापालिकेच्या सत्ता स्थापनेसाठी भाजप शिवसेनामध्ये वाटीगाठी जे ते वाढताना दिसतंय. मुंबई भाजपला पाठिंबा मुंबईमध्ये देण्यासाठी शिवसेनेला नाशिकमध्ये वाटा मिळणार अशा कुठल्या गोष्टी आहेत, म्हणजे या लेवलवर काय कुठे बोलणं सुरू? नाही, यामध्ये अशा कुठल्याही प्रकारच्या काही वाटाघाटी होत नाही आहेत, कारण या काही वाटाघाटी करण्याचे हे विषय नाही आहेत. शेवटी महाराष्ट्राच्या जनतेला सोयी सुविधा देणं, महाराष्ट्राच्या जनतेचं जीवन सुकर करणं, महाराष्ट्राच्या जनतेचं ईज ऑफ लिव्हिंग इंडेक्स जो आहे तो वाढवणं, हे आमचं उद्देश आहे. कुठलंही सत्तेचं स्थान काबीज करणं हे आमचं उद्देश नाही, कारण आम्ही सत्तेचं स्थान काबीज करण्याकरता किंवा अधिकाराचं पद मिळवण्याकरता काम करत नाही. आम्ही समाजामध्ये उभ्या असलेल्या शेवटच्या माणसाची सेवा करण्याकरता काम करतो आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसापर्यंत सोयी सुविधा पोहोचवणं हे आमचं एकमेव उद्देश आहे आणि ते करण्याकरता जे जे करावं लागेल ते सर्व आम्ही करू. काल एक एकनाथ शिंदे येत्या 2 दिवसामध्ये दिल्लीमध्ये येणार असल्याची माहिती मिळते. पक्ष सचिवांना भेटणार आहेत, नवीन राष्ट्रीय अध्यक्षांना भेटणार आहेत. काय वाटतं की मुंबई महापौरच्या संदर्भामध्ये किंवा इतर महापालिकेचे जे निकाल लागले त्याच्यावर पण दिल्लीमध्ये चर्चा होणं शक्य आहे? नाही, एकनाथ शिंदे साहेब हे शिवसेनेचे मुख्य नेते आहेत आणि एनडीएचे एक फार महत्वाचे घटक आहेत आणि त्यामुळे एनडीएचे महत्वाचे घटक असल्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाला ते वारंवार वेगवेगळ्या विषयांकरता भेटत असतात. आता नवीनच भारतीय जनता पार्टीच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षांची निवड झालेली आहे. त्यांना त्यांनी काल फोनवरूनही शुभेच्छा दिलेल्या आहेत. येणाऱ्या काळामध्ये शिंदेसाहेब नक्कीच नवीन राष्ट्रीय अध्यक्षाला भेटतील, भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वालाही भेटतील आणि महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टिकोनातून, महाराष्ट्राच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून, महाराष्ट्राच्या जनतेचं जीवनमान चांगलं करण्याच्या दृष्टिकोनातून शिंदेसाहेब नेहमीच भारतीय जनता पार्टीच्या वरिष्ठ नेतृत्वाची चर्चा करत असतात आणि त्यांच्याकडनं मार्गदर्शन हे घेत असतात आणि त्यांच्याकडनं मार्गदर्शन घेऊन माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेब दोघेही महाराष्ट्राला नंबर 1 करण्याच्या दृष्टिकोनातून काम करत आहेत. सर, काल एक बैठक झाली. आज तुम्ही आणि राहुल शेवाळे तुम्ही दिल्लीतच आहात. परत पुढे कोणती अशी बैठक होणार आहे का काय? नाही, आमची काल बैठक पार पडलेली आहे. सर्व विषयांची चर्चा झालेली आहे. मी त्या चर्चेची जी काही ब्रीफिंग आहे ती सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना दिलेली आहे. राहुल शेवाळेंनी ती ब्रीफिंग सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना दिलेली आहे. आता सन्माननीय मुख्यमंत्री आणि सन्माननीय उपमुख्यमंत्री एकमेकांची चर्चा करून यामध्ये पुढे जी कारवाई करायची आहे त्या संदर्भामध्ये आम्हाला इन्स्ट्रक्शन देतील. मुंबईतून काही व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत एमआयएमच्या ज्या नवीन नगरसेविका म्हणून निवडून आले त्यांच्या की पुढच्या 5 वर्षामध्ये, विशेष करून ते मुंबईचे, पुढच्या 5 वर्षामध्ये संपूर्ण हिरवा हा भाग करू अशा प्रकारच्या पण घोषणा दिल्या आहेत. मला असं वाटतं की एक आंतरराष्ट्रीय दर्जाचं षडयंत्र हे संपूर्ण जगामध्ये रचलं जात आहे. जगातल्या काही पश्चिमी देशांमध्ये त्या शहरांचा रंग बदलण्याचा प्रयत्न होत आहे. त्या शहरामध्ये तिकडच्या जिहादी, फंडामेंटलिस्ट, रॅडिकल, सेपरेटिस्ट एलिमेंट्सनी त्या शहरांचा ताबा घेतलेला आहे. अशा प्रकारचा एक प्रयत्न हा मुंबई शहरामध्ये सुद्धा होऊ शकतो. मुंबईतले काही राजकीय पक्ष आणि काही राजकीय नेते अशा प्रकारच्या शक्तींबद्दल सहानुभूती व्यक्त करताना आपल्याला दिसतात आणि त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मुंबई शहराचा विकास होत असताना मुंबई शहराची सुरक्षितता सुद्धा अबाधित ठेवण्याच्या दृष्टिकोनातून अशा प्रकारच्या सर्व जिहादी, इस्लामिक, फंडामेंटलिस्ट, रॅडिकल ज्या काही शक्ती आहेत त्या शक्तींपासून सजग राहण्याची आवश्यकता आहे. सावधानता त्या ठिकाणी ठेवण्याची, सावधान राहण्याची आवश्यकता आहे आणि भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून असू किंवा एक मुंबईकर नागरिक म्हणून असू अशा प्रकारच्या शक्तींशी आमचा नेहमीच संघर्ष असेल. सर, तुम्ही त्यांनी जितेंद्र आव्हाडांवरती खूप टीका केल्याचं बघायला मिळालेलं आहे. त्या रामसरांनी त्याचा उल्लेख केला. नाही, आता मला असं वाटतं की जितेंद्र आव्हाडांचेच ते कार्यकर्ते होते आणि त्या ठिकाणी तिकीट न मिळाल्यामुळे दुसऱ्या पक्षात जाऊन आता ते जितेंद्र आव्हाडांवरतीच टीका करतायत. त्यामुळे त्याचं उत्तर जितेंद्र आव्हाडच देतील, मी कसं देणार? जिहादी टाकले वगैरे महाराष्ट्राने संपूर्ण 100 नगरसेवक निवडून दिले. याचा अर्थ असा घ्यायचा का की महाराष्ट्राचाही वाढता पाठिंबा जिहादी लोकांना? असे काही भाग आहेत ज्या भागांमध्ये एक विशिष्ट प्रकारचा पॅटर्न या ठिकाणी चालतो.
तो पॅटर्न असा असतो की सरकारी जमिनींचा ताबा घेणं, त्या ठिकाणी इल्लीगल कन्स्ट्रक्शन करणं, त्यानंतर बाहेरून बांगलादेशी रोहिंग्या आणून त्या ठिकाणी वसवणं, त्यांना स्वतःच्या राजकीय अधिकाराचा उपयोग करून आधार कार्ड, वोटर कार्ड, पॅन कार्ड तयार करून देणं, त्यांना वोटर तयार करून घेणं आणि नंतर निवडणुकीमध्ये त्यांच्या माध्यमातून वोट जिहाद घडवून आणणं, अशा प्रकारचा एक विशिष्ट पॅटर्न हा आपल्याला काही भागांमध्ये बघायला मिळतो. मुंबई शहरामध्ये तो मानखुर्द शिवाजीनगरमध्ये बघायला मिळतो, गोवंडीत बघायला मिळतो, मालवणीमध्ये बघायला मिळतो, ऑफ लेट आपल्याला तो वर्सोळ्यात बघायला मिळतोय. असा प्रकारचा पॅटर्न हा आपल्याला संभाजीनगरच्या काही भागांमध्ये बघायला मिळतो. या ठिकाणी मालेगावच्या काही भागांमध्ये या ठिकाणी अशा प्रकारचा पॅटर्न आपल्याला बघायला मिळतो. आणि त्यामुळे अशा प्रकारचा पॅटर्न येणाऱ्या काळामध्ये पूर्णपणे गाडण्याच्या दृष्टिकोनातून जो आहे तो कारवाई होईल. या ठिकाणी बाहेरून येणारे जे बांगलादेशी रोहिंग्या आहेत त्यांना ट्रॅक करून या ठिकाणी AI आणि डिजिटलाइज सिस्टम्सचा उपयोग करून त्या ठिकाणी त्यांना पकडणं आणि मग त्यांना डिपोर्ट करणं याच्यावरती आमचा भर राहील. आणि गेल्या 1.25 वर्षामध्ये 1000 पेक्षा जास्त बांगलादेशींना या ठिकाणी पोलिसांनी पकडून त्या ठिकाणी बांगलादेशमध्ये परत एकदा डिपोर्ट केलेलं आहे. सर तुम्ही सावधान करतायत. मुळात मुंबई. मालेगावमध्ये MIM इम्तियाज जलील सांगतायत की एकनाथ शिंदे यांचा फोन आलेला, पण ते त्यांच्याबरोबर जाणार नाही, तर तिथे अलायन्स होण्याची शक्यता होती असं इम्तियाज जलील यांचं सांगणं आहे. बघा कोण काय सांगतं. नाही, पण तुमचंच अलायन्स आहे एकनाथ शिंदे यांच्या. नाही, एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना फोन केला असं ते म्हणतायत ना. एकनाथ शिंदे साहेबांनी कन्फर्म केलं का? हे असं केलं नाही. त्यामुळे कोण काही म्हणू शकतं, मला यांनी फोन केला, मला त्यांनी फोन केला, या अशा प्रकारच्या वक्तव्यांना काही अर्थ आहे असं मला वाटत नाही. आणि ओवेसी सगळ्या नगरसेवकांना वॉर्निंग देते की तुम्ही अजित पवार आणि भाजप बरोबर गेला तर तुमच्यावरती कारवाई होईल. ते आमच्यावर गेले काय, आम्हालाच ते नको आहेत. त्यामुळे ते आमच्याबरोबर आले तरी आम्हाला ते नको आहेत. ठीक आहे, धन्यवाद.